वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये मस्त अशी कोथिंबीर येते। कोथिंबीरीची खमंग कोथिंबीर वडी कशी करायची या भागात बघूया। कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे तीळ घेतलेत, शेंगदाण्याचा कूट आहे, हा एक लिंबू घेतला आहे, 4 कोथिंबीरीच्या जुड्या घेतल्या आहेत, व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून त्या बारीक चिरून घेतल्या आहेत। कोथिंबीर वडी मस्त खमंग हवी यासाठी इथे एक पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये एक कांदा घेतलाय, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7-8, जिरं घेतलंय आणि मिरची घेतली, एक आल्याचा तुकडा घेतलाय। हे सर्व मिक्सरमध्ये बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचंय। कोथिंबीर अशी मस्त सुकी बारीक करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो एक अख्खा लिंबू आहे तो पिळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे आणि अर्धी वाटी हे तीळ आहेत। ह्याने खूप खमंग असं खुसखुशीतपणा या कोथिंबीर वडीला येतो। तर हे दोन्ही असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही जी ग्रीन पेस्ट केली होती कांदा आणि लसूणची ती घालून घ्यायची। वाटण्यासाठी घेताना तिखट मिरचीच घ्या, लसूण आलं ह्याचा एक खूप छान खमंग स्वाद येतो। तर ही पेस्ट ह्याच्यामध्ये एक वेगळा स्वाद आणते। तर ही अशी व्यवस्थित पेस्ट घालून घेतली आहे। त्याच्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये 1 टीस्पून मिरची पावडर घेतली आहे, हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा, धणा जिरा पावडर आणि गरम मसाला असं हे सर्व या मिश्रणात घालून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सर्व मसाले ह्यामध्ये घालून घेते आहे। यामध्ये आता 2 चमचा तांदूळ पीठ घालायचे। या तांदळाच्या पिठामुळे ही कोथिंबीर वडी अशी खुसखुशीत होते। 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकतात। आणि याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं। आता ते बेसन आता ही 4 कोथिंबीरीची जुडी आहे म्हणजे जास्ती क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे इथे 4 कप बेसन घालून घेतलं आहे। हे सर्व साहित्य प्रमाणात पडलं तो कोथिंबीर वडी एकदम खूप रुचकर अशी होते। तर हे 4 कप बेसन यामध्ये घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकता लागली तर पाणी थोडं घालायचं आहे। तशी ह्या कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये पूर्ण गोळा तयार होतो। आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित असा गोळा याचा एकत्रित तयार करून घ्यायचा आहे। छान एकत्रित असा गोळा तयार होतो याचा। आणि आपल्याला शेप आता एक सिलेंडरचा शेप, एक राऊंड शेप द्यायचा आहे। तर हाताला थोडं तेल लावून हे असं या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याला असा शेप द्यायचा आहे। ह्याने काय होतं, शिजली पण व्यवस्थित जाते आणि तळतानाही खमंग अशी दोन्ही बाजूनी तळली जाते ह्याचं जे आपण कापतो तेव्हा। तर हे अशा प्रकारे एवढ्या साईजचं असं हे छानपैकी हा असा रोल करून घ्यायचा आहे। तयार झालेली कोथिंबीरीचा रोल आपण वाफवायला ठेवणार आहे। ते एका स्टीलची अशी प्लेट घेतली आहे, जे आपल्याला वाफवायला जे भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये हा रोल असा त्याला व्यवस्थित तेल खाली लावून त्या भांड्याला असे हे रोल ह्याच्यावरती जेवढे होतील तेवढे घालून घ्यायचे आणि अंतर पण ठेवायचे जेणेकरून चांगले प्रकारे हे शिजले जातील। एक 10 मिनिटं वाफवून घ्यायचे, स्टीम करायचे आहेत हे रोल आणि हे छानपैकी असे मस्त तयार होतात। खूप सुंदर झाले आहेत हे स्टीम झालेले कोथिंबीरीचे रोल आहेत। हे असे वाफवलेले कोथिंबीर वडीचे रोल असे आपण फ्रीजमध्ये ठेवूही शकतो। ते स्टोअर पण छान करता येतात, पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मस्त तळून आपण हे फ्राय गोल आकारात व्यवस्थित कापून तेलावरती मस्त खमंग तळून खाऊ शकतो। कोथिंबीर आणा, कोथिंबीर वडी बनवा।